हाय मित्रांनो, कशा आहात? तर मी निघालेलो आहे लग्नासाठी. गावाकडे आल्यानंतर पाहुण्या रावड्यांचे खूप असे लग्न वगैरे असतात आणि ते मोस्टली अटेंड करावा लागतो. आपल्या इकडला एखादा मिस झाला तरी चालतो, पण मिसेसच्या इथं असेल तर तो मिस नसतो करायचा. बघितलं का? हे बघा कशात उत्साहामध्ये निघालेले आहेत. आणि हे जर आपल्या इथलं असतं, जाऊ द्या का असते, एखादं अरेंज करायचं असतं, बाकीचं असं इग्नोर करायचं असतं, हे असं असतं. आणि वाईफचं म्हटलं आई जावं लागतं, प्रत्येक ह्याच्यात जावंच लागतं. अशी प्रत्येक भावना सगळीकडे आहे. काय म्हणतो देवाश? बरोबर आहे मी म्हणायलेलो नाही. यस नो यस नो यस. हे असं असतं. काय बोलावं आता? काय बोलणार? आणि विशेष त्याच्यामध्ये पण काय, ऊन खूप असल्या कारणाने बसनं चला म्हणलं तर नको नको नको, गाडी काढा गाडी. अहो गाडीला किती पैसे लागतं हे कधी बघितले का? कधी विचारते का किती लागलो? निघायचं म्हणलं फक्त निघायचं, काय विषय नाही त्याचा किती लागतं काय नाही. होय देवांश? कशाचं किती लागते काय नाही, काय नाही लागत गाडीला. पण हे बघा, अशा उन्हामध्ये घेऊन जाऊन पुन्हा नंतर दवाखान्याला पैसे तुम्हालाच घालावं हे बघा कशा निघाल्या आता नटून थटून. कशा निघाल्यात मग आता नटून थटूनच जावं लागेल ना लग्नाला. आमचं म्हणलं की हे जाऊ द्या काय पण असते, एवढं एक विषय आहे का? इकडे म्हणलं की बघा इकडे बघा, जावंच लागतं. कन्फर्म जायचंच. यांची असली रिक्वायरमेंट असल्यामुळं आणि ऑफिसला पण गाडी आम्ही जास्त युज करत नसल्यामुळं काय केलं आम्ही शेवटी. ऑफिसला तुम्ही गाडी युज करत नाही? हे बघू शकता, हे पंप कशाचा दिसतोय. हा मी सीएनजी किट बसवलेला आहे, किट. आणि आता आलेलो आहे पेट्रोल पंपावरती सीएनजी भरण्यासाठी. लग्नाचा टायमिंग किती? 12:24 आणि आता झालेत किती? 11:41 झालेत. आणि आपल्याला एवढ्या टायमिंग मध्ये आपण पोहोचू का आता? न पोहोचायला काय झालं? त्याच्यासाठी म्हणतोय 10 वाजता 10:30 पर्यंत निघायला पाहिजे होतं. तुम्ही काय निघालेच नाही. निघायला पाहिजे होते. ठीक आहे.